तिच्या बिगार भरणार नाही कोणी, तिच्या बिगर भरणार नाही कोणी. तेच भरू शकते फक्त तिच्यापाशी धनद्रव्याला काय कमी आहे, ते राजाची राणी आहे. ते कंसाची राणी म्हणजे राजाची राणी आहे. आणि मग काय त्या बायानं काय केलं, तशीच बात मी गेली कमळदा अन बाईच्या वायाला. अहो तशीच बात मी गेली कमळदा अन बाईच्या वायाला. कोण्या देशाचा वैरागी आपल्या नगराची आणि कोण्या देशाचा वैराग्य आपल्या नगरासी आला. म्हणजे काय झालं, दासी भटकणी म्हणते कोणीतरी वैराग्य आपल्या नगरासी आलाय आणि त्याच्यापाशी 101 चोरी आहे. तसंच काय म्हणते कमळला, अगं जाग जाग सयानो बोलावणी आन आन वैराग्याला. हो जाग जाग सयानो बोलावणी आन वैराग्याला. आणि कोण्या देशाचा वैराग्य आपल्या वायासी आला. अहो कोण्या देशाचा वैराग्य आपल्या नगरासी आला. 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 अहो कोण्या देशाचा वैराग्य आपल्या नगरासी आला. 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 म्हणून दासीले म्हणते जा बरं बोलावून आणा, त्याला बोलावून आला. म्हणून गेले दासी म्हणे आमची राणी तुम्हाला बोलावते. म्हणजे कशासाठी, तुमच्यापाशी चुडा आहे आणि चुडा तुमचा हातचा चुडा आमची राणी भरायला तयार आहे. म्हणून तुम्ही आमच्या वाड्याशी झाला. म्हणजे काय हरकत नाही, मी तर त्याच्यासाठी आलो आहे. म्हणून अहो पुढे दासी मागे भगवंत आणि पुढे दासी मागे भगवंत आणि वायासी आला. पुढे दासी मागे भगवंत अहो वायासी आला. आणि आग्रमान करोनी पाठव गतीला बसायाला. अहो आग्रमान करोनी पाठव गतीला बसायाला. 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 अहो आग्रमान करोनी पाठव गतीला बसायाला. आग्रमान करोनी पाठव गतीला बसायाला. आग्रमान करोनी पाठव गतीला बसायाला. पुढे दासी मागे भगवंत वायासी आला आणि आग्रमान करुणी पाठमग दिला बसायाला. मग काय म्हणते कमळदा, काहीतरी तिच्या मनात शंका आली. शंकाचं निवारण करण्यासाठी काय म्हणते, त्याला विचारते अहो कोठून आले कोठे राहता आणि कोण्या देशाचे रहिवासी. कोठून आले कोठे राहता कोण्या देशाचे रहिवासी, कुठचे आहात तुम्ही. म्हणते काय विचारता, आम्हाला कशाला विचारता, आम्ही व्यापार करण्यासाठी आलो आहे या ठिकाणी. म्हणजे कोठून आले कोठे राहता अहो कोण्या देशाचे रहिवासी. आणि तुमच्यासारखा भाषा माझा नदे बोकुडाची. अहो तुमच्यासारखा भाषा माझा नदे बोकुडाची. 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 अहो तुमच्यासारखा भाषा माझा नदे बोकुडाची. तुमच्यासारखा भाषा माझा नदे बोकुडाची. कोठून आले कोठे राहता कोण्या देशाचे रहिवासी. तुमच्यासारखा भाषा माझा नाणे गोकुळासी. म्हणजे आम्ही काय तुमचे भाषे आहोत,
आमचा भेष पहा, आम्ही एक वैराग्य आहोत. आम्ही तर हे कसाराचं सोंग घेऊन आलो आहोत आणि आमचा धंदा आहे. आमच्या मुलकामध्ये दुष्काळ पडला म्हणून तुमच्या देशामध्ये आलो आम्ही. आम्ही व्यापार करण्यासाठी आलो. आम्ही कोणी तुमची भाषा नाही. म्हणून काय म्हणते भगवंत, आम्हा गाव नाही ग शिव नाही, आम्हा गाव नाही ग शिव नाही, आम्ही दूरचे रहिवासी. म्हणजे कमरदा, आम्हाला गाव नाही, आम्हाला शिव नाही, आम्ही दूरचे रहिवासी आहोत. आम्ही बहुत दूर राहतो पण व्यापार करत करत या मथुरा नगरीमध्ये आलो. आम्हा गाव नाही ग शिव नाही, आम्ही दूरचे रहिवासी. तिने विश्वास झाला नसतं हे भाषे नाही माझे. म्हणून काय केलं मग तिनं, अहो इतका शब्द आहे की दहा कम गतीला देवा पासे. अहो इतका शब्द आहे की दहा कम गतीला देवा पासे. इतका शब्द आहे की दहा कम गतीला देवा पासे. इतका शब्द आहे की दहा कम गतीला देवा पासे. इतका शब्द आहे की दहा कम गतीला देवा पासे. अहो इतका शब्द आहे की दहा कम गतीला देवा पासे. इतका शब्द आहे की दहा कम गतीला देवा पासे. इतका शब्द आहे की दहा कम गतीला देवा पासे. दिला देवापाशी तुला काय भरला मनगटी. पण काय झालं, तुला तर भरला पण तुला कुठपर्यंत गेला, गेला त्या अंगठ्यापर्यंत. आणि तुला डाटला मग तिला लागली कर. काय म्हणते करू लागली, तो तुला समोर जात नव्हता. अरे 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 काय केलं रे म्हणते तुन कसारा, काय केलं. अरे अरे पापी चंडाळात अन मनगटी लागली से कर. पहिलं बाया तुला भरत होत्या तर कर लागत होती म्हणून कोणी उभी असला त्याला बसून जा म्हणत होते. तेव्हा कर लागत होती ते त्याच पद्धतीचं झालं. अरे अरे पापी चंडाळा मनगटी आणि लागली से कर. अरे लागली से कर गा तुला तू सैल कर. अहो लागली से कर गा तुला तू सैल कर. लागली से कर तुला तू सैल कर. लागली से कर तुला तू सैल कर. लागली से कर गा तुला तू सैल कर. अहो लागली से कर गा तुला तू सैल कर. मनगटी लागली से कर. अरे लागली से कर गा तुला तू सैलच वर. म्हणे मात काय करू कमरला, सर्व बिना आणलं सामान, तुला भराचं सर्व सामान आणलं पण हे सैल कराचं सामानच विसरलो. काय सांगा, तुला कराचं सामान विसरलो म्हणजे खर्ग विसरला. खर्ग विसरला त्याला मालूम होतं का कंसाच्या उशा खालचा खर्ग आहे. आणि जोपर्यंत खर्ग अशीच जोपर्यंत खर्ग कंसावासी आहे तोपर्यंत कंस मरणार नव्हता. तोपर्यंत त्या कंसाला कोणी मारणार नव्हतं. आणि ते खर्गस्त त्या कंसा श्रीकृष्णाला घ्यायचं होतं. म्हणून जाग जाग मामेगी जाऊनी. हा सद्भक्त